पर रक्तदान शिविर का आयोजन किया गया है और आप यहाँ पर तो मेरा बूम सही करो। वेदांत प्रतिष्ठान के बारे में क्या कहना चाहेंगे जो इतना नेक काम कर रहा है? सबसे पहले तो मैं अपना परिचय दे देता हूँ। मैं शरद सांकला और आप सब मुझे प्यार से अब्दुल बोलते हैं। एक फेमस सीरियल चल रही है जिसका नाम है तारक मेहता का उल्टा चश्मा। वेदांत प्रतिष्ठा के जो अध्यक्ष है गुरुनाथ जी और उनका पूरा परिवार योगिता जी, ये इतना अच्छा काम कर रहे हैं। इन्होंने अपने जीवन में और अपने समय में इतना अच्छा काम किया है। कोविड के समय से इन्होंने ऑडियंस को, हमारे जिसकी ज़रूरत है उनको उनकी सेवा पहुंचाई है। और ये जो रक्तदान शिविर जो इन्होंने अभी ये ऑर्गेनाइज किया, ये लास्ट 11 साल से लोग कर रहे हैं और बड़ी अच्छी बात है। मुझे आज पहली बार मौका मिला है इस प्रोग्राम में आके इसका उद्घाटन करना। ये मेरे लिए बहुत सौभाग्य की बात है। मैं ये जो अच्छा काम कर रहे हैं, ये हमेशा मैं चाहूँगा कि ये इसी तरह से अच्छा काम करते रहे। और मैं गुरुनाथ जी से रिक्वेस्ट करूँगा कि अगला जो रक्तदान शिविर होगा वो गोदाम सोसाइटी के कंपाउंड में होगा, ताकि इससे ये होगा कि पूरा हिंदुस्तान ये देखता है और पूरा हिंदुस्तान इसमें इन्वॉल्व हो जाएगा की रक्तदान करना कितना अहम बात है। रक्तदान शिबिराचं आयोजन सध्या टिळकनगरमध्ये होतं आहे। वेदांत प्रतिष्ठानद्वारे काय सांगाल? वेदांत प्रतिष्ठान एक सामाजिक संघटना आहे आणि नियमितपणे टिळकनगरमध्ये त्याचप्रमाणे मुंबईच्या अनेक भागांमध्ये यांचे सामाजिक उपक्रम चालू असतात। वेदांत प्रतिष्ठानचे अध्यक्ष माझे मोठे बंधू आणि माझे मार्गदर्शक श्री गुरुनाथ मिटगावकर यांनी आज या ठिकाणी टिळकनगरमध्ये रक्तदान जीवनदान हे जे आपलं ब्रीदवाक्य आहे ते धरून रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलं आहे आणि यात अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद टिळकनगर त्याचप्रमाणे आजूबाजूच्या सगळ्या नागरिकांनी दिलेला आहे। मी गुरुनाथ मिटगावकर यांचे मनापासून अभिनंदन करतो की एक सुप्त उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवला, ज्याची खरं तर समाजाला खूप गरज आहे। सध्याच्या काळात रक्ताचा तुटवडा आहे आणि अशावेळी रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी गुरुबाईंनी केलं, त्याबद्दल मी गुरुबाईंचे मनापासून अभिनंदन। सर्वप्रथम मी सर्व चॅनलचे तुमचे रसिक आहेत त्यांना मी खूप शुभेच्छा देतो की तुमच्या चॅनलतर्फे आमचं काम जनतेपर्यंत पोचवलं जातं। आणि आमच्या वेदांत प्रतिष्ठानला आता 11 वर्ष पूर्ण आली। 11 वर्षात जवळजवळ आम्ही 40 ते 50 मेडिकल कॅम्प, सायकल वाटप, कोविडमध्ये सफाई कामगार त्यांना रेशन वाटप सर्व अशा प्रकारे केले आहेत आणि त्याचं आम्हाला एक मानसिक समाधान असतं। आणि रक्तदान हा स्पेशली एक रक्तदान म्हणजे जीवनदान आहे म्हणजे, आणि रक्तदानपासून हे होणं जरुरी आहे म्हणजे रक्ताचा तुटवडा कधी भासला नाही पाहिजे। याच्यासाठी मी आणि माझी मिसेस सेक्रेटरी जी आहेत योगिता मिटगावकर यांनी संकल्प केला की आपण याच्यापुढे जास्तीत प्रत्येक वर्षी निदान 1-2 रक्तदान शिबिर आयोजित करायचे। किती साधारण लोक आज रक्तदान करायला पोचतील? बहुतेक ह्यावेळी आम्ही असं संकल्प केला की 100-1 लोक तरी यावेळी म्हणजे 100चा टार्गेट आम्ही नक्की गाठतो। कॅन्सरचा प्रभाव जो आहे वाढत चाललेला आहे। ब्रेस्ट कॅन्सर जास्त करून आज महिलांमध्ये बघायला मिळतं, तर त्यावरती उपचार आणि ज्या प्रकारे जे चाचपणे व्हायला पाहिजे त्याच्याही शिबिराची गरज आहे। आत्तापर्यंत सांगायला आनंद होतो की आत्तापर्यंत आम्ही 4 ते 5 मेमोग्राफी कॅम्प आत्तापर्यंत अरेंज केले आणि त्या ह्याच्यात देवाच्या दयेने म्हणजे आत्तापर्यंत कोणी त्यात म्हणजे असं कॅन्सर म्हणजे आढळून आलेलं नाही, ते चांगले आहे। आणि अशा प्रकारे आम्ही